तर रामकृष्ण हरी मंडळी, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपलं गावाला पाणी भरणं चालू होतं. इकडं गाव आहे आपला ह्यो आणि गावाला पाणी भरणं व्हायला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली आज बाजरी पेरणं चालू आहे, तेच आपण आज बघणार आहे मित्रांनो. तुम्हाला दाखवतो बाजरी कुठं पेरणं चालू आहे म्हणून. हे बघा मित्रांनो, आपलं हे वावर आहे ते बाजरी पेरण्याचं. छोट्या ट्रॅक्टरनं पेरणं चालू आहे बघा. अगोदर फाळ्या मारून घेतल्या आणि त्याच्यामध्ये बाजरी पेरणं चालू आहे बघा. आता ही आपली बाजरी पेरणं चालू आहे. आता जे एवढं दिसतंय ना, हे आपलं सगळं आपलाच वावर आहे मित्रांनो. आणि या सगळ्या वावरामध्ये आपल्याला बाजरीच पेरायची आहे. आणि आता आपल्या इकडे हे बाजरी पेरणं चालू आहे बघा. आपण पेरू राहिलो, लावून राहिलो बाजरी यावेळेस. आणि इकडं आपली ईर आहे बघा. आपले सोलर पॅनल आहे आणि इथं आपली ईर आहे. तुम्हाला मी ईर पण दाखवतो. आपली ईर आपली जुन्या काळातली आहे, त्याच्यामुळे सगळी इटानंच बनवलेली आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो, आपली ही ईर आहे इथे. तर हे बघा मित्रांनो, आपली ही ईर आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी बी भरपूर आहे बघा. आणि हे आपले सगळे चित्राची जीर आहे बघा. ही सगळे जे आहे का नाही, देवाचेच फोटो आहे बघा. त्या तिथं समोर ना माणसाचं चित्र पण बनलेलं आहे बघा. आणि बाकी सगळे देवाचे जे आम्ही दरवर्षी या ईरीचा भंडारा करतो. इथं देवा सकाळी मग मी अगरबत्ती करते ते सकाळी. हे आपली सगळी ईर आहे अशी इटानीच बांधलेली आहे बघा मित्रांनो. पूर्ण हे असं केलं आहे बसण्यासाठी. आणि हा जुना काळातलाच हौद आहे बघा पहिलाच. त्याला आम्ही थोडं सिमेंट पाणी केलं होतं, पण ते फुटत होतं, त्यामुळे आम्ही त्याला काही नीट केलं नाही बघ. आणि आपले हे नारळाचे झाड आहे आणि ते तिकडं आपलं घर आहे बघा मित्रांनो. आणि आपली बाजरीच पेरणं चालू आहे बघा. आणखीन ही बाजरी पेरणं चालू आहे. ते काही थोडी सेटिंग जमत नाही आणखीन, त्याच्यामुळं चालू आहे थोडंफार करणं. आणि हे आपलं खत आहे, त्याच्यामध्येच बाजरी टाकलेली आहे. दोन्ही मिक्स करून चालू आहे मित्रांनो पेरणं. हे बघा, हे आपलं पेरणं चालू आहे. आणि हे आपलं गवत आहे जे की आता खराब झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात आता त्याला एकदा चेतून नीट करून घ्यावा याला पण. इकडं आपली बाजरीच पेरणं चालू आहे. हे आपलं इकडं जामाचे झाडं वगैरे सगळं लावून ठेवलं आहे पप्पाने त्यांनी वावरामध्ये. आणि इथं आपण गोबी पण लावलेली आहे बघा मित्रांनो. त्याच्यावरून कवर पण लावलेली आहे. ते खूप ऊन लागत होतं मित्रांनो, त्याच्यामुळे मी इकडं सावलीत आलो बघा. खूप ऊन पडलं आहे आता, दुपारचे 2 वाजले बघा आता, त्याच्यामुळे खूप ऊन पडलेलं आहे. म्हणून मी इकडं सावलीत आलो बघा. आपल्या जामाच्या झाडाखाली हे बघा, आपली जामा आहे इथे. आणि ही आपली गोबी बघा. ही आपली गोबी आहे बघा. ही गोबी आपली लावलेली अशी इथून तर इथपर्यंत आहे बघा ती. आणि त्याच्यावरून गवार लावलेली आहे. हे बघा, अशी झालेली आहे ती आता सध्या एवढाली. तिला आजच पाणी लावेल, आत्ता बंद केलं. तिकडं आपली मोसंबी लावली दुसऱ्या वावरात, तिकडं लावली बघा पाणी आता. ही आपली गोबी आहे अशी. आपलं ट्रॅक्टर बी आलं बघा वरती. त्यांना ताण लागली ते बघा, त्याच्यामुळं मी आता घरी पाणी आणायला चालू आहे. त्यांना ताण लागली होती, त्याच्यामुळं मग घरी पाणी आणायला चालू आता. हे आपला गहू आहे इकडे. हे बघा, एवढं संपूर्ण दिसतंय ना, एवढं सगळं आपलाच गहू आहे. आणि इकडं कोथिंबीर आहे आणि मेथी इकडं, जिला की भाव नाहीच आहे, त्याच्यामुळं खराब झाली आता. त्याच्यामध्ये भोपळे पण लावलेले आहे. आणि हे आपलं घर आहे आता जवळच, आम्ही वावरातच राहतो, त्यामुळं यायला जायला जवळच आहे. हे मी घरी आलो आता पाणी न्यायला. आता हे आमचं घर आहे बघा मागं हे. आणि आपलं इथं पाणी आहे ड्रामामध्ये, प्यायचंच आहे ते पाणी न्यायला आलो आहे मी आता. तुम्हाला भेटतो आता वावरात गेल्यावरती. तर मित्रांनो, आपली बाजरी जे दुपारीच पेरणं झाली होती सगळी. आणि आता वाजले आहे 5 आणि आता मी आलो आहे मोटर बंद करायला. कारण आता संध्याकाळी सोलर ऊर्जा काही पाणी मारत नाही, त्यामुळं आता मग मी मोटर बंद करायला आलो आहे. मस्त आता ऊन पडलं आहे चांगलं थोडं,
आता 5 वाजले बघा. आणि बघा हे स्टार्टर आहे सोलार ऊर्जाचा. इथून खालून बंद होती बघा ती. ही झाली ती बंद. विहिरीमध्ये अजून भरपूर पाणी आहे बघा. हेच ते आपलं वावर आहे जिथं दुपारी बाजरी पेरणं चालू होती बघा. हे बघा अशी बाजरी पेरलेली आहे. आता मी इकडे चक्कर मारायला आलोय शेतामध्ये. दुपारी बाजरी पेरणं झाली त्याच्यामुळं एकदा शेतामध्ये चक्कर मारून या म्हटलं यादळा. इकडं बघा ही गाय चरते इकडं. मी तर आलोच आहे शेतामध्ये चक्कर मारायला. आणि माझ्यासोबत एक कुत्रं पण आलंय बघा. चल चल. हे बघा एवढ्याच्यात आपण बाजरी पेरलेली नाही. एवढ्याच्यात एवढं खालीच ठेवलेलं आहे वावर. हे संगच असतंय माझ्या, जिकडे जातो मी तिकडं. हे बघा मित्रांनो आपल्या वावरातून शेळ्या आल्या आहे एका माणसाच्या. आपल्या ओळखीचे जे आहे ते. हे बघा खूप साऱ्या आहेत त्या. आपल्या शेतातून कडीकडीनं जातात त्या. हे बघा चालल्यात त्या आता घरी. कडीकडीनं रोडला जातात बघा मित्रांनो ते आता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये.